नमस्कार. आवाज येतोय माझा? आवाज हो येतोय? सर. हो स्क्रीन. सर. ओके ओके, ठीक आहे. आज एक महत्वाचा टॉपिक आपण घेतोय जो सर्व स्पर्धा परीक्षा आणि टीईटी साठी सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. तो म्हणजे राज्य आणि राज्याचे नृत्य प्रकार. तर केरळमध्ये जे नृत्य होतं त्याला कथकली म्हटलं जातं. केरळमधल्या नृत्याला कथकली म्हणतात. आंध्र प्रदेशमध्ये जे असतं त्याला म्हटलं जातं कुचिपुडी. लक्षात ठेवा, आंध्र प्रदेश कुचिपुडी नावाने ओळखलं जातं. त्यानंतर पुढे आहे तामिळनाडू. तामिळनाडूमध्ये जे आहे ते भरतनाट्यम. तामिळनाडू मधलं आहे ते भरतनाट्यम नावाने ओळखलं जातं. पुन्हा एकदा, केरळ कथकली, आंध्र प्रदेश कुचिपुडी, तामिळनाडू भरतनाट्यम. कथ्थक जे आहे फेमस ते उत्तर प्रदेशचं आहे. उत्तर प्रदेश कथ्थक. मणिपूर, मणिपुरी हे सोपं आहे लक्षात ठेवायला. मणिपूरचं नृत्य आहे मणिपुरी. हे लक्षात ठेवायचंय. भारत हा विविधतेने नटलेला तरी देश आहे. भाषा, वेशभूषा, खानपान पद्धती, त्याचबरोबर नृत्य प्रकार सुद्धा वेगळे असतात. पुन्हा एकदा, केरळ कथकली, आंध्र प्रदेश कुचिपुडी, तमिळनाडू भरतनाट्यम, उत्तर प्रदेश कथ्थक, मणिपूर मणिपुरी लक्षात ठेवायचं आहे. ओरिसा जे आहे, ओरिसाचा आहे नृत्य प्रकार ओडिशी. ओरिसाचा नृत्य प्रकार आहे ओडिशी. केरळचं मोहिनी अट्टम, चकियार कुथू. मोहिनी अट्टम, चकियार कुथू हे लक्षात ठेवायचं आहे. केरळचं कथकली सुद्धा आहे आणि त्याच केरळचं मोहिनी अट्टम आहे. चकियार कुथू नावाचं नृत्य सुद्धा आहे. त्याचबरोबर केरळमध्ये अजून एक आहे ओणम. सॉरी, आता आपण जे बघतोय नृत्य प्रकार ते 7 राज्यांचे पाहिलेले आहेत. त्यानंतर सण आपण बघणार आहोत, राज्य आणि सण. केरळमधला जो सण, प्रमुख सण असतो तो ओणम नावाचा सण आहे. त्याला अजून एक सण आहे त्यांचा विसू. विसू नावाचा सण. गोव्यामध्ये कार्निवल असतो, दरवर्षी असतो गोव्यामध्ये कार्निवल. आसामचा जो सण आहे तो बिहू नावाचा सण आहे. तामिळनाडूमध्ये पोंगल नावाचा सण साजरा केला जातो. केरळ ओणम, विसू. गोवा कार्निवल. आसाम बिहू. तामिळनाडू पोंगल. या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आदिवासी नृत्य प्रकार पहिले आपण. राज्याचे नृत्य प्रकार पाहिले, सण पाहिले. एक प्रादेशिक आदिवासी नृत्य प्रकार तमिळ तमिळनाडूचा जो आहे आदिवासी नृत्य प्रकार लोकनृत्य आहे थिलाना. आसामचा आहे बिहू. हिमाचल प्रदेश कायंगा बाकायंगा. लक्षात ठेवायला सोपं आहे. हिमाचल प्रदेश कायंगा बाकायंगा. मेघालय वांगला लाहो. मेघालयच्या आदिवासी नृत्य प्रकाराचं नाव आहे वांगला लाहो. तामिळनाडू थिलाना. आसाम बिहू. हिमाचल प्रदेश कायंगा बाकायंगा. मेघालय वांगला लाहो. त्यानंतर अजून काही लोकनृत्य आहेत. गुजरातचं जे लोकनृत्य आहे त्याला गरबा म्हणतात. अजून एक लोकनृत्य आहे त्यांचं भावी नावाचं लोकनृत्य आहे. पुन्हा एकदा, गुजरात गरबा भावी. बिहारचा आहे बीडीसी. मध्य प्रदेशमध्ये आहे लोटा पांडवानी. लोटा पांडवानी नावाचं नृत्य आहे. आंध्र प्रदेशमध्ये आहे कोट्टम. आंध्र प्रदेश कोट्टम. उत्तर प्रदेशमध्ये आहे नौटंकी कजरी. नौटंकी कजरी नावाचं लोकनृत्य आहे. पंजाबचं लोकनृत्य आहे भांगडा. त्याला अजून एक त्यांचं एक लोकनृत्य प्रसिद्ध आहे ते म्हणजे गिद्दा नावाचं लोकनृत्य आहे. पंजाब भांगडा गिद्दा. छत्तीसगड लोटा पांडवानी. छत्तीसगड लोटा पांडवांनी. हा प्रश्न विचारला गेलाय. कर्नाटकाचं लोकनृत्य कोणतं आहे? यक्षगान नावाचं. अरे वा, त्या अभ्यास बी समजत होता. हे थांब. ह्यातच होतं.
कर्नाटकाचं यक्षगान नावाचं लोकनृत्य आहे. उत्तराखंडचं नौटंक कजरी. नौटंक कजरी अजून कोणाचं आहे बघा, नौटंकी कजरी. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड. हरियाणाचं गिद्दा. तेच पंजाबमध्ये पण आहे आणि हरियाणामध्ये पण आहे. तर हे महत्वाची लोकनृत्य होती, आपण जे आता बघितलेली आहेत सण पहिले. पुढची पीडीएफ मी शेअर करतो. भारतातील प्रसिद्ध ठिकाणे आणि शहरे. हे बघा, हा जो आहे, हा आहे बुलंद दरवाजा. अ, फतेहपूर सिक्री उत्तर प्रदेशमध्ये आहे. याला बुलंद दरवाजा म्हणून ओळखलं जातं. फतेहपूर सिक्री उत्तर प्रदेशमध्ये आहे. ताजमहल जो आहे, ताजमहल हा आग्र्याला आहे, उत्तर प्रदेशमध्ये आहे. ताजमहल आग्रा, उत्तर प्रदेश. त्यानंतर पुढे बघूया. आनंद भवन नावाची प्रसिद्ध वास्तू आहे, ही अलाहाबाद मध्ये आहे, उत्तर प्रदेश मध्येच आहे. आनंद भवन, आनंद भवन नावाची वास्तू. लाल किल्ला जो आहे तो दिल्लीला आहे. लाल किल्ला दिल्लीला आहे. रेड फोर्ट ज्याला आपण म्हणतो. ही जामा मशीद आहे, ही दिल्लीला आहे. जामा मशीद दिल्ली. फिरोज शाह कोटला मैदान हे दिल्लीला आहे. कुतुब मिनार जे आहे, कुतुब मिनार हे सुद्धा दिल्लीला आहे. या पद्धतीचं आहे. त्यानंतर आहे कुतुब मिनार दिल्ली झालं. जंतर मंतर दिल्ली. आपल्या एका लेक्चरमध्ये उल्लेख झाला होता की जंतर मंतर मध्ये कशा पद्धतीने सूर्याची किरण आणि कशा पद्धतीने ती ज्याला म्हणतात की टायमिंग, तो टायमिंग तिथे ठरवला जातो, समजतो. हे आहे सुवर्ण मंदिर, याला गोल्डन टेम्पल म्हणतो. हे अमृतसर मध्ये आहे, पंजाब मध्ये आहे गोल्डन टेम्पल. हे आहे शालिमार गार्डन. शालिमार गार्डन जे आहे ते जम्मू काश्मीरला आहे. शालिमार गार्डन जम्मू काश्मीर. हे आहे जगन्नाथ मंदिर. जगन्नाथ मंदिर पुरी, अर्थात ओरिसा राज्यामध्ये आहे. जगन्नाथ मंदिर पुरी, ओरिसा. सूर्य मंदिर कोणार्क, सूर्य मंदिर कोणार्क, ओरिसा. सूर्य मंदिर कोणार्क, ओरिसा. हा जो आहे विल्यम फोर्ट आहे, हा कोलकात्याला आहे. कोलकाता म्हणतात, आता कोलकाता नाही म्हणत, कोलकाता म्हणतात त्याला. विल्यम फोर्ट कोलकाता. व्हिक्टोरिया मेमोरियल कोलकात्यालाच आहे. व्हिक्टोरिया मेमोरियल या पद्धतीची त्याची रचना आहे. हा आहे बेलूर मठ. फेमस आहे, कोलकात्यालाच आहे. कोलकाता बेलूर मठ. हे जे आहे दिलवारा जैन मंदिर जे आहे, हे माउंट अबूला आहे राजस्थानमध्ये. अबू, दिलवारा जैन मंदिर अबू, राजस्थान. बऱ्याच चित्रपटांमध्ये आलेलं आहे ते. हे आहे खजुराहो मंदिर. तर हे अतिशय प्राचीन मंदिर आहे. छत्तरपूर मध्य प्रदेश मध्ये आहे खजुराहो मंदिर. खजुराहो मंदिर छत्तरपूर. तर हे कोरलेले
वास्तू आहे तिथे. लालबाग जी आहे ती बेंगलुरूला आहे. लालबाग बेंगलुरू. त्यानंतर पुढे आहे समर पॅलेस, ज्याला टिपू सुलतानचा पॅलेस म्हणतात, ते सुद्धा बेंगलुरूला आहे. चार मिनार हैदराबादला आहे, लक्षात ठेवा. चार मिनार हैदराबाद. आहे हावडा ब्रिज. हावडा ब्रिज जो आहे तो कोलकात्यालाच आहे. हावडा ब्रिज कोलकाता. शांतिनिकेतन वेस्ट बेंगॉल, पश्चिम बंगालमध्ये आहे. शांतिनिकेतन या पद्धतीने रचना आहे त्याची. पुढे आहे गोलघर. हे जे गोलघर आहे, पाटणा बिहार जे आहे त्या ठिकाणी हे गोलघर आहे. हवा महल जे आहे ते जयपूरला आहे, राजस्थानमध्ये. हवा महल जयपूर राजस्थान. हा आहे चित्तोडगड, राजस्थान फेमस आहे. दीपिका पादुकोणचा चित्रपट तुम्ही पाहिला आहे. चित्तोडगड माहिती आहे तुम्हाला. विजय स्तंभ म्हणतात त्याला, विजय स्तंभ. चित्तोडगड राजस्थान. हा आहे सेंट जॉर्ज फोर्ट. सेंट जॉर्ज फोर्ट जो आहे तो चेन्नईला आहे. त्याचं जुनं नाव मद्रास होतं. चेन्नई सेंट जॉर्ज फोर्ट. हे आहे मीनाक्षी मंदिर. मदुराईला आहे, तमिळनाडू राज्यामध्ये आहे. मदुराई या ठिकाणी आहे, तमिळनाडू राज्यामध्ये, मीनाक्षी मंदिर. हे आहे विवेकानंद स्मारक. विवेकानंद स्मारक जे आहे ते कन्याकुमारीला आहे. विवेकानंद स्मारक कन्याकुमारीला आहे. सगळ्यांना माहिती आहे हा साबरमती आश्रम आहे, अहमदाबाद अर्थात गुजरातमध्ये आहे. साबरमती आश्रम अहमदाबाद गुजरात. हे आहे बीबी का मकबरा. बीबी का मकबरा जे आहे ते बीबी का मकबरा जे आहे तर ते आहे औरंगाबाद येथे आहे. नंतर आहे गेटवे ऑफ इंडिया. हे मुंबईला आहे. गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईला आहे. त्यानंतर इंडिया गेट जे आहे, इंडिया गेट दिल्ली या ठिकाणी आहे. गेटवे ऑफ इंडिया मुंबईला आहे, इंडिया गेट दिल्लीला आहे. हे आहे लोटस टेम्पल. लोटस टेम्पल जे आहे ते दिल्लीला आहे, लोटस टेम्पल. नंतर पुढे आहे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम मुंबईला आहे. हा आहे विजापूरचा गोल घुमट. विजापूरचा गोल घुमट म्हणतात त्याला, विजापूर. हे आहे भुवनेश्वरचं लिंगराज मंदिर. भुवनेश्वर लिंगराज मंदिर. हे आहे राजघाट. राजघाट दिल्ली येथे आहे, जिथे महात्मा गांधीजींची समाधी आहे. राजघाट महात्मा गांधी यांची समाधी दिल्ली. हे आहे शक्तीस्थळ, जिथे इंदिरा गांधींची समाधी आहे दिल्ली. त्या स्थळाला नाव देण्यात आलंय शक्तीस्थळ. ही आहे वीरभूमी. राजीव गांधी यांची समाधी आहे दिल्लीला, तिला म्हटलं जातं वीरभूमी. राजीव गांधी यांची समाधी. हा आहे विजय घाट. इथे लाल बहादूर शास्त्री यांची समाधी आहे.
विजय घाट, लाल बहादूर शास्त्री यांची समाधी दिल्ली. हे आहे आनंद, आनंद सानंद म्हणतात त्याला. तर हे आसपासच आहेत. अमूल दूध कारखान्याचं ठिकाण आहे गुजरात. जे आपण अमूलचे प्रॉडक्ट वापरतो हे आनंदला तयार होतात. हे आहे दलाल स्ट्रीट. दलाल स्ट्रीट म्हणजे काय? ते दलाल स्ट्रीट जे आहे ते साधारणपणे शेअर बाजाराचं ठिकाण आहे मुंबईचं. दलाल स्ट्रीट ज्याला आपण म्हणतो. हे हिऱ्याच्या खाणीचं ठिकाण आहे. गोवळकोंडा नाव आहे त्याचं, गोवळकोंडा. तर ते गोवळकोंडा जे आहे ते आंध्र प्रदेशमध्ये आहे. हिऱ्याच्या खाणीचे ठिकाण गोवळकोंडा, आंध्र प्रदेश. तर ही एक महत्वाची पीडीएफ होती. या दोन्ही पीडीएफ तुम्हाला शेअर करणार आहे. पुढची पीडीएफ बघूया आपण. जानेवारी महिन्यातील दिनविशेष. एक महत्वाचे दिनविशेष आपण बघणार आहोत. कोणी वाचन करतं का दिनविशेषांचं? दिनविशेष वाचतंय कोणी? हो सर. हा, वाचा मॅडम. हॅलो, वाचताय तुम्ही? जानेवारी महिन्यातील दिनविशेष. 6 जानेवारी पत्रकार दिन. 6 जानेवारी जो आहे तो पत्रकार दिन. बाळशास्त्री जांभेकर जे आहेत त्यांच्या स्मरणार्थ हा पत्रकार दिन साजरा केला जातो. तर दर्पण नावाचं वृत्तपत्र त्यांनी साधारणपणे 1832 मध्ये सुरू केलं होतं. 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचं वाचा मॅडम. 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस, अनिवासी भारतीय दिवस. साधारणपणे 9 जानेवारी मध्ये जे बाहेरचे पर्यटक येतात ना, तर त्यांच्या एक मान सन्मानाच्या दृष्टीने हा दिवस आपण साजरा केला जातो. त्याला प्रवासी भारतीय दिवस म्हणतात किंवा अनिवासी भारतीय दिवस म्हटलं जातं. 10 जानेवारी जागतिक हास्य दिन. 11 जानेवारी लाल बहादूर शास्त्री पुण्यतिथी. 12 जानेवारी राष्ट्रीय युवक दिन. 12 जानेवारी राजमाता जिजाऊ जयंती. 12 जानेवारी स्वामी विवेकानंद जयंती. 12 जानेवारी आंतरराष्ट्रीय कन्या दिवस. बहुतांशी तुम्हाला सगळ्यांना 12 जानेवारी माहिती आहे. तर हो. 12 जानेवारीला तुम्ही सगळेजण स्टेटस ठेवत असतात. राजमाता जिजाऊंचं ठेवतात, विवेकानंदांचं ठेवतात. बरेच जण आपल्या मुलींचे स्टेटस ठेवतात. आंतरराष्ट्रीय कन्या दिवस म्हणून आणि राष्ट्रीय युवक दिन सुद्धा, युवक दिन असतो. 12 जानेवारी एक महत्वाची डेट आहे, लक्षात ठेवा. 14 जानेवारी भूगोल दिन. 15 जानेवारी भारतीय सैन्य दिवस, राष्ट्रीय सैन्य दिवस. 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती. मॅडम 2 वेळा वाचायचे प्लीज, 2 वेळा वाचा. 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस.
24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस. 25 जानेवारी आंतरराष्ट्रीय कस्टम दिवस. 25 जानेवारी आंतरराष्ट्रीय कस्टम दिवस. 25 जानेवारी शारीरिक शिक्षण दिन. 25 जानेवारी शारीरिक शिक्षण दिन. 25 जानेवारी ऑस्ट्रेलियन दिवस. 25 जानेवारी ऑस्ट्रेलियन दिवस. 3 जानेवारी बालिका दिवस. 3 जानेवारी बालिका दिवस. 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती. 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती. संविधान प्रजासत्ताक दिवस. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस. 28 जानेवारी भारतीय पर्यटन दिवस. 28 जानेवारी भारतीय पर्यटन दिवस. 30 जानेवारी हुतात्मा दिन, महात्मा गांधींची पुण्यतिथी. 30 जानेवारी जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिन. 30 जानेवारी जागतिक कुष्ठरोग निर्मूलन दिन. फेब्रुवारी महिन्यात दिन विशेष. 1 फेब्रुवारी कोस्ट गार्ड दिवस. 1 फेब्रुवारी कोस्ट गार्ड दिवस. 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन. 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन. 5 फेब्रुवारी मौखिक आरोग्य दिन. 5 फेब्रुवारी मौखिक आरोग्य दिन. 8 फेब्रुवारी जागतिक कडधान्य. 8 फेब्रुवारी जागतिक कडधान्य दिन. जागतिक कडधान्य दिन, बरोबर. 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिन. 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिन. 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती. 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती. 20 फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिन. 20 फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिन. 21 फेब्रुवारी मातृभाषा दिवस. 21 फेब्रुवारी मातृभाषा दिवस. 22 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय स्काउट दिवस. 22 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय स्काउट दिवस. याला चिंतन दिन पण म्हटलं जातं. स्काउटचे जे सरसंस्थापक आहेत लॉर्ड बेडन पावेल यांची जयंती असते त्या दिवशी, तर याला चिंतन दिन पण म्हणतात आणि आंतरराष्ट्रीय स्काउट दिवस पण म्हणतात. 24 फेब्रुवारी क्षयरोग निवारण दिन. 24 फेब्रुवारी क्षयरोग निवारण दिन. 24 फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिन. केंद्रीय उत्पादन शुल्क दिन. 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिन. 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिन, कुसुमाग्रज जन्मदिन. 27 फेब्रुवारी जागतिक नाट्य दिन. 27 फेब्रुवारी जागतिक नाट्य दिन. 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन. 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन. मार्च दिन विशेष. मी वाचतो मॅडम आता.
तर बघा हो मार्च सर. महिन्यातले दिनविशेष 4 मार्च जो आहे राष्ट्रीय संरक्षण दिवस म्हणून साजरा केला जातो. 4 मार्च राष्ट्रीय संरक्षण दिवस. त्यानंतर पुढे आहे 7 मार्च जागतिक गणित दिवस, इंटरनॅशनल मॅथमॅटिक्स डे 7 मार्च ला साजरा केला जातो. 7 मार्च. 8 मार्चला जागतिक महिला दिन, तो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, वर्ल्ड वुमेन्स डे म्हणतात त्याला. 12 मार्चला समता दिवस असतो, ज्या दिवशी यशवंतराव चव्हाण जे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते यांचा जन्मदिवस 12 मार्च समता दिवस म्हणून साजरा केला जातो. 15 मार्च आहे जागतिक ग्राहक दिन, कन्झ्युमर डे म्हणतो आपण त्याला, वर्ल्ड कन्झ्युमर डे. तर 15 मार्च जागतिक ग्राहक दिन असतो. 15 मार्च. 17 मार्च जागतिक अपंग दिन असतो. 17 मार्च जागतिक, आता अपंग हा शब्द निघून गेलाय, दिव्यांग म्हणतो आपण त्यांना. जागतिक दिव्यांग दिन 17 मार्च. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस, इंटरनॅशनल स्पॅरो डे म्हणतात त्या, चिमणींचं संरक्षण व्हावे या दृष्टीने हा दिवस 20 मार्चला साजरा केला जातो. 21 मार्च जागतिक वन दिन आहे, विषुववृत्त दिवस पण म्हणतात. 21 मार्चला जागतिक वन दिवस. 22 मार्चला जलदिन साजरा केला जातो, पेयजल दिवस किंवा जलदिन, वर्ल्ड वॉटर डे, पाणी दिवस म्हणतात 22 मार्चला. नंतर आहे 23 मार्चला आहे जागतिक हवामान दिवस, ज्याला शहीद स्मृती दिन म्हटलं जातं. जागतिक हवामान दिवस, शहीद स्मृती दिन. 24 मार्च वर्ल्ड टीबी डे, जागतिक क्षय दिन 24 मार्च. लक्षात ठेवायचं 20, 21, 22, 23, 24 कंटिन्यू तारखा आहेत. 30 मार्च वर्ल्ड डॉक्टर डे, 30 मार्च जागतिक डॉक्टर दिवस. एप्रिल महिन्यातले दिनविशेष बघूया. एप्रिल महिन्यामध्ये काय काय आहे. 1 एप्रिल हवाई दल दिवस, 1 एप्रिल हवाई दल दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागर दिवस, नॅशनल सी डे 5 एप्रिल. 7 एप्रिलवर प्रश्न विचारला गेलाय, याला जागतिक आरोग्य दिन म्हणतात, वर्ल्ड हेल्थ डे, जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल. नंतर आहे 8 एप्रिल अग्निशामक दिन म्हटलं जातं. 8 एप्रिल अग्निशामक दिन, 8 एप्रिल. 11 एप्रिलला दोन गोष्टी आहेत, एक जागतिक पार्किन्सन्स दिन म्हणतात त्याला, जागतिक पार्किन्सन्स दिन, आणि महात्मा फुलेंची जयंती असते 11 एप्रिलला. त्यानंतर 13 एप्रिल जालियनवाला बाग हत्याकांड दिवस असतो. 13 एप्रिल जनरल डायरने जो काही हत्याकांड घडवून आणलं होतं, तर जालियनवाला बाग हत्याकांड दिवस म्हणतात त्याला. 14 एप्रिल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती. ज्ञानदिन, महाराष्ट्र शासन ज्ञानदिन म्हणून साजरा करतो. भारतीय अग्निशमन दिवस पण म्हटलं जातं. 25 एप्रिल मलेरिया दिवस आहे. 25 एप्रिल मलेरिया दिवस किंवा हिवताप दिवस म्हणतात. 29 एप्रिलला आंतरराष्ट्रीय नृत्य दिन म्हटलं जातं. 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिन. 30 एप्रिलला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी केली जाते. 30 एप्रिल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. मे मधले कुठले दिन विशेष आहेत बघा. 1 मे सगळ्यांना माहिती आहे, 1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र दिवस आणि भारतीय रणगाडा दिन म्हणून साजरा केला जातो. 1 मे लक्षात ठेवायचं आहे, मला सगळ्यांना माहिती आहे तसं. 3 मे जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो, वृत्तपत्रांना स्वातंत्र्य मिळावं म्हणून 3 मे. 4 मेला जागतिक अग्निशमन दिवस साजरा केला जातो, 4 मेला. नंतर 8 मे जागतिक रेड क्रॉस दिन असतो, जागतिक रेड क्रॉस दिन 8 मे. 9 मेला जागतिक थॅलेसेमिया नावाचा जो डिसीज आहे, जागतिक थॅलेसेमिया दिन साजरा केला जातो 9 मेला. 10 मेला मदर्स डे असतो, मातृदिन. 22 एप्रिल मध्येच आलंय बघा जागतिक वसुंधरा दिन, राहिलं होतं वाटतं 22 एप्रिलचं. 23 एप्रिल पण राहिलं होतं आपलं, खालीवर झाली ती PDF. जागतिक पुस्तक दिन साजरा केला जातो, ज्याच्यावर आता तुम्हाला 2 दिवसांनी बघायला मिळेल लोकांचं स्टेटस. जागतिक पुस्तक दिन
24 एप्रिलला जलसंपत्ती दिन साजरा केला जातो. 24 एप्रिल जलसंपत्ती दिन. आपलं मे चालू होतं, मध्ये ते 3-4 PDF इमेजेस आले आहेत. 11 मे जे आहे ते राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. नॅशनल टेक्नॉलॉजी डे 11 मे. 12 मे जागतिक परिचारिका दिन, म्हणजे ज्या नर्स असतात, परिचारिका असतात, त्यांचा दिवस असतो. माझ्या मते फ्लोरेल नायटिंगेल यांचा जन्मदिवस असेल तो, ज्यांनी युद्धाच्या काळात नर्स म्हणून खूप छान काम केलं होतं. 13 मे राष्ट्रीय एकात्मता दिवस असतो, नॅशनल इंटिग्रिटी डे 13 मे. 15 मेला कुटुंब परिवार दिवस असतो. 15 मे कुटुंब परिवार दिवस म्हणून साजरा केला जातो. 16 मेला कृषी पर्यटन दिवस असतो. 16 मे कृषी पर्यटन दिवस. 17 मे जागतिक दूरसंचार दिवस. 17 मे जागतिक दूरसंचार दिवस. जागतिक काविळी दिवस जो आहे तो 19 मेला साजरा केला जातो. 19 मे जागतिक काविळ दिवस. 21 मे दहशतवाद विरोधी दिवस. 21 मे दहशतवाद विरोधी दिवस साजरा केला जातो भारतामध्ये. 22 मे आंतरराष्ट्रीय जैविक विविधता दिवस, जो युनायटेड नेशन्स ऑफ ऑर्गनायझेशनने जाहीर केलेला आहे 22 मे. 23 मेला आंतरराष्ट्रीय कुर्म दिन साजरा केला जातो. जे कासव आहेत, टर्टल आहेत, टॉर्टॉइज आहेत, त्यांचा 23 मे हा दिवस साजरा केला जातो. 24 मे राष्ट्रकुल दिवस आहेत. जे राष्ट्रकुल राष्ट्र आहेत त्यांच्या निमित्ताने राष्ट्रकुल दिवस साजरा केला जातो. 30 मेला पत्रकारिता दिवस आहे. तो 6 जानेवारीचा वेगळा आहे बरं का, लक्षात ठेवा. नंतर 31 मे जो आहे तो जागतिक तंबाखू विरोधी दिन, म्हणजे टोबॅको डे म्हणून साजरा केला जातो. विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. नंतर आहे जून महिन्याचे दिन विशेष. जून महिन्यामध्ये 1 जून आंतरराष्ट्रीय बाल दिन, जागतिक पालक दिन, जागतिक दूध दिवस. बाल दिन, पालक दिन, दूध दिवस 1 जून मध्ये साजरा केला जातो. 4 जूनला बाल रक्षक दिन साजरा केला जातो. 4 जून बाल रक्षक दिन. 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन, वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे, युनोने जाहीर केलेला आहे 5 जून. 6 जूनला जागतिक बालरक्षण दिवस साजरा केला जातो. 6 जून बालरक्षण दिवस. 7 जून आंतरराष्ट्रीय लेव्हल क्रॉसिंग डे, 7 जून आंतरराष्ट्रीय लेव्हल क्रॉसिंग दिवस म्हणून साजरा केला जातो. 8 जूनला जागतिक महासागर दिवस, 8 जून जागतिक महासागर दिवस. 10 जूनला जागतिक दृष्टिदान दिवस किंवा गोवा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. 11 जूनला जागतिक बाल कामगार मुक्ती दिवस, राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी 11 जूनला साजरी केली जाते. 11 जून. 12 जूनला जागतिक बालकामगार विरोधी दिवस, पु ल देशपांडे यांचा स्मृती दिन साजरा केला जातो. 12 जून जागतिक बालकामगार विरोधी दिवस. 12 जूनला झालंय आपलं आता 12 जून. 14 जून जागतिक रक्तदान दिवस, वर्ल्ड ब्लड डे 14 जून. 15 जून जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन, छळ जागृती दिवस किंवा जागतिक वारा दिन म्हणून साजरा केला जातो. जेव्हा शाळा उघडतात त्या दिवशी 15 जून. 16 जून तंबाखूवर पूर्णपणे बंदी करणारा भूतान हा जगातील पहिला देश बनलेला आहे 16 जून रोजी. तो वर्ष नाही इथं दिलेलं. 17 जून जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ विरोधी दिन, राजमाता जिजाबाई यांचं निधन आणि गोपाळ गणेश आगरकर यांची पुण्यतिथी 17 जून. 18 जून शिवराज्याभिषेक दिन साजरा केला जातो 18 जूनला. 19 जून जागतिक सांत्वन दिन साजरा केला जातो. 19 जून जागतिक सांत्वन दिन. 20 जूनला जागतिक निर्वासित दिवस साजरा केला जातो. 21 जून जागतिक संगीत दिवस, हा फेमस आहे लक्षात ठेवा. 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस व इंटरनॅशनल योगा डे म्हणून साजरा केला जातो.
25 जूनला आंतरराष्ट्रीय दर्यावर्दी दिवस साजरा केला जातो. 25 जून आंतरराष्ट्रीय दर्यावर्दी दिवस. 26 जूनला अंमली पदार्थ सेवन विरोधी दिवस साजरा केला जातो, ज्याला सामाजिक न्याय दिन. शाहू महाराजांची पुण्यतिथी सुद्धा असते 26 जूनला. जुलैचे दिनविशेष कोणते आहेत बघा, थोडं फास्ट घेतो मी. 1 जुलै भारतीय डॉक्टर दिवस. महाराष्ट्र कृषी दिन. वसंतराव नाईक जे मुख्यमंत्री होते त्यांची जयंती असते 1 जुलैला. 8 जुलैला राष्ट्रीय कन्या दिन असतो. 8 जुलै राष्ट्रीय कन्या दिन. 10 जुलै राष्ट्रीय जलसंपत्ती दिन. 10 जुलै. 11 जुलै जे आहे ते फेमस आहे आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिन, वर्ल्ड पॉप्युलेशन डे. 11 जुलै. 15 जुलै जागतिक युवा कौशल्य दिन. 15 जुलै जागतिक युवा कौशल्य दिन साजरा केला जातो. 23 जुलैला ब्रॉडकास्ट डे, प्रसारण दिवस अर्थात वन संवर्धन दिन साजरा केला जातो 23 जुलै. नंतर आहे 26 जुलै कारगिल विजय दिवस, भारतामध्ये साजरा केला जातो 26 जुलै कारगिल विजय दिवस. 28 जुलै जागतिक हेपॅटायटिस डे साजरा केला जातो, वर्ल्ड हेपॅटायटिस डे. 29 जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन. वाघांची संख्या वाढावी या दृष्टीने या दिवसाचं नियोजन केलंय. 29 जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन. ऑगस्टचे दिन विशेष बघूया. 4 ऑगस्ट जागतिक हृदय प्रत्यारोपण दिन. ख्रिश्चन बर्नार्ड यांनी हृदय प्रत्यारोपण केलं होतं, हार्ट ट्रान्सप्लांट. 4 ऑगस्ट. 9 ऑगस्ट विश्व आदिवासी दिन, नागासाकी दिन. याच दिवशी अमेरिकेने नागासाकीवर खऱ्या अर्थाने अणुबॉम्ब टाकला होता. 9 ऑगस्ट. 6 ऑगस्ट हिरोशिमा दिवस असतो. 12 ऑगस्ट विश्व युवक दिन असतो. 12 जानेवारी युवक दिन असतो, पण 12 ऑगस्ट विश्व युवक दिन असतो. 13 ऑगस्ट जागतिक अवयवदान दिन. 13 ऑगस्ट जागतिक अवयवदान दिन. 15 ऑगस्ट माहिती आहे तुम्हाला, तो सांगायची गरज नाही. 18 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय आद्यनिवासी लोक दिन. 18 ऑगस्ट आद्यनिवासी जे अगोदर पासून राहत आहे त्यांचा दिवस साजरा केला जातो. 19 ऑगस्ट वर्ल्ड फोटोग्राफी डे असतो, जागतिक छायाचित्र दिन 19 ऑगस्ट. 20 ऑगस्ट राष्ट्रीय सद्भावना दिवस. या दिवशी राजीव गांधी यांची जयंती असते. अक्षय ऊर्जा दिन म्हणून साजरा केला जातो, अक्षय ऊर्जा दिन. 21 ऑगस्ट जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस असतो, 21 ऑगस्ट. 24 ऑगस्ट वर्ल्ड किचन डे असतो, तुम्ही सगळ्यांनी साजरा करा त्या दिवशी. 29 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय अणुचाचणी विरोधी दिन आणि राष्ट्रीय क्रीडा दिन असतो. मेजर ध्यानचंद यांची जयंती असते. 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन. सप्टेंबरचे दिन विशेष बघूया. 2 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय नारळ दिन हा प्रश्न विचारला गेलाय. 2 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय नारळ दिन. 4 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय कन्या दिवस, एकदा येऊन गेलाय तो कन्या दिवस. 5 सप्टेंबर सगळ्यांना माहिती आहे शिक्षक दिन, राष्ट्रीय संस्कृत दिन असतो. 8 सप्टेंबर लिटरसी डे, साक्षरता दिवस. जागतिक प्रथमोपचार दिवस, ज्याला आपण फर्स्ट एड डे म्हणतो, 11 सप्टेंबर. 14 सप्टेंबर हिंदी दिवस असतो, 14 सप्टेंबर हिंदी दिवस असतो. 15 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस असतो, 15 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन. हा प्रश्न विचारला गेलाय. ओझोन डे कधी साजरा केला जातो, ओझोन दिवस 16 सप्टेंबर ओझोन दिवस. त्यानंतर आहे 21 सप्टेंबर अल्झायमर दिवस म्हणतात, आंतरराष्ट्रीय शांतता दिवस सुद्धा म्हणतात, अल्झायमर दिवस. 25 सप्टेंबर पाली दिवस, राष्ट्रीय कन्या दिवस खूप वेळा येऊन गेलाय, 25 सप्टेंबर. 26 सप्टेंबर जागतिक कर्णबधीर दिवस, जे कर्णबधीर आहेत त्यांना न्याय मिळावा या दृष्टीने 26 सप्टेंबर. जागतिक पर्यटन दिन हा विचारला गेलाय, 27 सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन. 28 सप्टेंबर रेबीज दिवस, माहिती अधिकार दिवस आणि शहीद भगतसिंग, क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांची जयंती 28 सप्टेंबर.
30 सप्टेंबर वर्ल्ड हार्ट डे, जागतिक हृदय रोग दिन 30 सप्टेंबर. ऑक्टोबरचे दिन विशेष: 1 ऑक्टोबर जागतिक वृद्ध दिवस, शाखार दिवस 1 ऑक्टोबर. 2 ऑक्टोबर राष्ट्रीय अहिंसा दिन, जागतिक सेरेब्रल पल्सी दिवस म्हणून साजरा केला जातो. 29 सप्टेंबर आलाय, हा राहिला होता बघा. 29 सप्टेंबर हा कॉफी दिन आणि हृदय दिन. 3 ऑक्टोबर जागतिक निवास दिन आहे, 3 ऑक्टोबर. 4 ऑक्टोबर जागतिक प्राणी दिवस, 4 ऑक्टोबर जागतिक प्राणी दिवस. 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिन, 5 सप्टेंबर भारतातला शिक्षक दिन असतो. 5 ऑक्टोबरला मात्र जागतिक शिक्षक दिन असतो, स्मित हास्य दिन असतो. नंतर आहे 8 ऑक्टोबर भारतीय वायू दिन, 8 ऑक्टोबर भारतीय वायू दिन. 9 ऑक्टोबर जागतिक टपाल कार्यालय दिन, 9 ऑक्टोबर जागतिक टपाल कार्यालय दिन असतो. 10 ऑक्टोबर मानसिक आरोग्य दिन, मेंटल हेल्थ डे, 10 ऑक्टोबर. 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस साजरा केला जातो. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस. 20 ऑक्टोबर राष्ट्रीय ऐक्य दिन असतो, 20 ऑक्टोबर. 21 ऑक्टोबर पोलीस हुतात्मा दिवस, 21 ऑक्टोबर. 23 ऑक्टोबर जागतिक मानक दिन असतो, 23 ऑक्टोबर. 24 ऑक्टोबर संयुक्त राष्ट्र संघ दिन असतो. युनोची स्थापना 24 ऑक्टोबरला झाली म्हणून. 30 ऑक्टोबर जागतिक बचत दिन, 30 ऑक्टोबर जागतिक बचत दिन. 31 ऑक्टोबर जे वल्लभभाई पटेल आहेत, सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस असतो, राष्ट्रीय एकता दिवस. आता फक्त शेवटचे 2 महिने राहिले. नोव्हेंबरमध्ये काय काय असतं? 2 नोव्हेंबर औद्योगिक सुरक्षा दिन, 2 नोव्हेंबर औद्योगिक सुरक्षा दिन. 4 नोव्हेंबर युनेस्को दिवस, युनेस्को दिवस 4 नोव्हेंबरला असतो. नंतर 5 नोव्हेंबरला जागतिक रंगभूमी दिन साजरा केला जातो, 5 नोव्हेंबर. 7 नोव्हेंबरला जागतिक कर्करोग जागृती दिन साजरा केला जातो, 7 नोव्हेंबर जागतिक कर्करोग जागृती दिन. 10 नोव्हेंबरला परिवहन दिन, जागतिक मलाला दिवस साजरा केला जातो, परिवहन दिन, जागतिक मलाला दिवस 10 नोव्हेंबर. राष्ट्रीय शिक्षण दिन हा 11 नोव्हेंबरला असतो, लक्षात ठेवा. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. राष्ट्रीय शिक्षण दिन 11 नोव्हेंबर. 12 नोव्हेंबर न्यूमोनिया दिवस, राष्ट्रीय पक्षी दिन, राष्ट्रीय पत्रकारिता दिन 12 नोव्हेंबर. 14 नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिन असतो, राष्ट्रीय बाल दिन असतो, आपल्याला माहिती आहे. 15 नोव्हेंबर राष्ट्रीय हत्तीरोग दिन, 15 नोव्हेंबर राष्ट्रीय हत्तीरोग दिन. 16 नोव्हेंबर सहनशीलता दिवस असतो, जे तुम्ही 1 तासापासून लेक्चर सहन करताय, सहनशीलता दिवस. नंतर आहे 17 नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन असतो, शांतता दिवस सुद्धा असतो 17 नोव्हेंबर. 19 नोव्हेंबर जागतिक पुरुष दिन असतो, सहिष्णुता दिन असतो आणि नागरिक दिन असतो 19 नोव्हेंबर. 20 नोव्हेंबर अल्पसंख्याक कल्याण दिन, झेंडा दिवस असतो 20 नोव्हेंबर. 21 नोव्हेंबर महाराष्ट्र हुतात्मा स्मृती दिन 21 नोव्हेंबर. 25 नोव्हेंबर जागतिक पर्यावरण संवर्धन दिवस असतो, जागतिक पर्यावरण संवर्धन दिवस 25 नोव्हेंबरला असतो. 26 नोव्हेंबर हुंडाबंदी दिवस असतो, राष्ट्रीय छात्र सेना दिवस असतो. डिसेंबरचे दिन विशेष, शेवटचा महिना राहिलाय. 1 डिसेंबर वर्ल्ड एड्स डे, जागतिक एड्स दिन. 2 डिसेंबर गुलामगिरी मुक्तता दिवस, संगणक साक्षरता दिन 2 डिसेंबर. 3 डिसेंबर विकलांग दिन, जागतिक विकलांग दिन. 4 डिसेंबर नौदल दिवस, 4 डिसेंबर नौदल दिवस. 5 डिसेंबर स्वयंसेवक दिन, मृदा दिन, वर्ल्ड सॉइल डे, हा प्रश्न विचारला जाऊ शकतो 5 डिसेंबर. 6 डिसेंबर आपल्याला माहिती आहे डॉक्टर आंबेडकरांचा परिनिर्वाण दिन आहे. 7 डिसेंबर विमान वाहतूक दिवस, ध्वज दिन म्हणून साजरा केला जातो. 7 डिसेंबरला हा झाला होता 7 डिसेंबरचा.
8 डिसेंबर सार्क राष्ट्र जे आहेत त्यांचं सार्क दिवस. 9 डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन. 10 डिसेंबर मानवी हक्क दिवस. याच दिवशी नोबेल पारितोषिकचं वितरण केलं जातं. मानवी हक्क दिवस 10 डिसेंबर. 11 डिसेंबर इंटरनॅशनल माउंटन दिवस. याला युनिसेफ डे म्हणून साजरा केला जातो. 11 डिसेंबर इंटरनॅशनल माउंटन दिवस झाला होता. 12 डिसेंबर स्वदेशी दिन असतो. 14 डिसेंबर ऊर्जा संरक्षण दिन असतो. 14 डिसेंबर. 16 डिसेंबरला राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा केला जातो. 17 डिसेंबरला पेन्शनर्स डे असतो. 18 डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस, अल्पसंख्याक दिन हक्क दिवस म्हणून साजरा केला जातो. 18 डिसेंबर. 22 डिसेंबर गणित दिवस म्हणून साजरा केला जातो. 23 डिसेंबर भारतीय किसान दिन असतो. 23 डिसेंबर. 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन. जसं 15 मार्च आहे तो जागतिक ग्राहक दिन, हा राष्ट्रीय ग्राहक दिन आहे. 24 डिसेंबर झाला आपला. हे झालेलं आहे. अशा पद्धतीने आता आपण थांबूया. गुड नाईट, शुभरात्री.